ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। तर ही थेट दृश्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौदार तळ परिसरात दाखल झाल्याची दृश्य, एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। आणि आता या भूमिपूजनास सुरुवात होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी आणि अगदी काही क्षणात या ठिकाणी मुख्य कार्यक्रमास्थळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता सत्याग्रहाचा खरं तर आज 99वा वर्धापन दिन। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहतील। महाडचा चौदार तळ सत्याग्रह आणि आज 99 वर्ष याला पूर्ण झालेली आहे। त्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचा हा रायगड दौरा आहे। चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा हाती घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन संपन्न होणार आहे। बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी कोणत्याही क्षणी दाखल होतील। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे। भारत, मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचं रायगडमध्ये आगमन झालेलं आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री चौदार तळ परिसरात दाखल होत असल्याची दृश्य आहेत। बघितलं साहेबांना। भारत, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य। भरत गोगावले, संजय शिरसाट, उदय सामंत, रामदास आठवले देखील त्या ठिकाणी उपस्थित। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। चौदार तळ परिसरात सुशोभीकरणाचा भूमिपूजन हाती घेण्यात आलेलं आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर आणि पोलिसांकडून ही मानवंदना देण्यात येते। चौदार तळ सत्याग्रहाचा 99वा वर्धापन दिन।
अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार असणारं हे चवदार तळं, ज्या घटनेला आता 99 वर्ष पूर्ण होत आहेत.